दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या आदेशान्वये भारतीय बौद्ध महासभा नाशिक शहर शाखा यांच्या वतीने आयोजित चक्रवर्ती सम्राट अशोक यांची 2330वी जयंती निमित्तानं कर्मभूमी बुद्ध विहार नाशिक रोड इथून निघालेली तैलचित्र रथ मिरवणूक भारतीय बौद्ध महासभा नाशिक शहर अध्यक्ष चौदास भालेराव तसंच धम्म बांधवांच्या उपस्थितीत शिस्तबद्ध शांततेत आणि धम्ममय वातावरणात उत्साहात पार पडली। कार्यक्रमाची सुरुवात भगवान बुद्ध, चक्रवर्ती सम्राट अशोक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं दीप धूप तसंच पुष्पहारानं पूजन, त्रिशरण पंचशील, बुद्धपूजा, भीमस्मरण आणि भीमस्मृती घेऊन प्रेरणादायी वातावरणात करण्यात आली। या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हाध्यक्ष नामदेव पगारे यांनी मौलिक मार्गदर्शन तसंच चक्रवर्ती अशोक सम्राट जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभा नाशिक शहर चिटणीस सनीजी चंदू जाधव यांनी केला। कार्यक्रमाला नाशिक रोड जयंती समितीच्या उपाध्यक्षा सुचित्रा गांगुर्डे, केंद्रीय शिक्षिका लीना खरे, निशा प्रवीण बागुल, केंद्रीय शिक्षिका आशा खराटे, छाया मोरे, उषा निर्भवने, लता देहाडे, गौतमी शिरसाट, अनिता कांबळे, ज्योती शिरसाट, पूजा गोसावी, वंचित बहुजन आघाडीचे विश्वनाथ भालेराव, अविनाश यादव, बुद्धविहार ट्रस्ट अध्यक्ष विलास गांगुर्डे, ट्रस्ट सरचिटणीस रविकांत भालेराव तसंच भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं महाराष्ट्र राज्य संघटक नाशिक जिल्हा प्रभारी गौरव पवार, नाशिक जिल्हा सरचिटणीस शरद भोगे, नाशिक जिल्हा महिला सरचिटणीस मंगला वाघमारे, नाशिक जिल्हा कोषाध्यक्ष कविता बोर्डे, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश जगताप, सचिव रत्नाकर साळवे, संघटक अरुण जाधव, संघटक मधुकर पगारे, संघटक विजय गांगुर्डे, नाशिक जिल्हा महिला उपाध्यक्षा सुरेखा बर्वे, वंदना वावळे, सचिव सरिता जगताप, केंद्रीय शिक्षिका जयश्री गांगुर्डे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शहर शाखेच्या वतीनं उपाध्यक्ष तुषार भालेराव, हिशोब तपासनीस अरुण बोर्डे, कार्यालयीन सचिव प्रभाकर कांबळे, संस्कार सचिव नंदू रामचंद्र जाधव, संरक्षण सचिव प्रल्हाद उगाडे, संरक्षण सचिव धनंजय वानखेडे, संघटक पी.के. गांगुर्डे यांनी प्रयत्न केले। मिरवणुकीच्या समारोपाप्रसंगी केंद्रीय शिक्षिका जयश्री गांगुर्डे यांनी सुंदर असं चक्रवर्ती अशोक सम्राटांवर गीत सादर केलं। नाशिक शहर शाखेचे कोषाध्यक्ष बबनराव गवळी यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार मानले। सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने 1954 साली दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या धम्म संस्थेची स्थापना केली आणि या धम्म संस्थेच्या माध्यमातून स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक होते आणि बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर या संस्थेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांनी या संघटनेची धुरा अतिशय यशस्वीपणे सांभाळली आणि भैयासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर महाउपासिका मीराताईजी आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुनबाई भैयासाहेब आंबेडकर सुयोग्य पत्नी यांनी गेली 45 वर्ष या संस्थेचा अध्यक्ष पदावरून हा धम्माचा प्रचार प्रसार संपूर्ण देशामध्ये केलेला आहे। आज या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली, त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेचं कामकाज चालू असताना या ठिकाणी या महामानवाने 84,000 लेणी या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांच्या 84,000 लेणी स्थापित केल्या। ते सम्राट अशोक राजे यांनी या 84,000 लेणी या ठिकाणी स्थापन झाल्या, पण कालानुरूपात त्यांनी या ठिकाणी त्यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी व्हायला पाहिजे होती, परंतु त्या प्रमाणात झाली नाही। मी भारतीय बौद्ध महासभेची केंद्रीय शिक्षिका लीनाताई खरे आणि जो आदेश भीमराव साहेबांनी आम्हाला दिलेला आहे सम्राट अशोकांची जयंती आपण ही उत्साहात साजरी करायला पाहिजे होती, तसंच शहर भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने शहर शाखेच्या वतीने अध्यक्ष चौदासजी भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम अतिशय आनंदात आणि उत्साहात आम्ही जल्लोषात साजरा केलेला आहे आणि सर्व केंद्र शिक्षिका सर्व आपण उपस्थित राहून आपण सम्राट अशोकांची जयंती साजरी केली आहे। त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करते आणि सम्राट अशोक नसते तर आपल्याला बौद्ध धम्म कळालंच नसता। सम्राट अशोकांनी 83,000 स्तूप बांधून
आपल्याला बुद्ध धम्म दिलेला आहे, म्हणून त्यांची ही दरवर्षी जयंती साजरी उत्साहात झालीच पाहिजे एवढंच सांगते. जय भीम, नमो बुद्धाय. मिरवणूक संपल्यानंतर उपस्थितांनी गाण्यांवर ठेका घेत मनमुराद आनंद लुटला. मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड.